इथलचं सरकार हे जातीवादी सरकार आहे, कारण की आमचे मागण्या मागच्या 45 वर्षापासून आहेत आणि सगळे पुरावे आम्ही सरकारपर्यंत दिल्या गेलेले आहेत, तरी देखील आम्हाला जाणून बुजून हे जातीवादी सरकार टाळण्याचा प्रयत्न करत आहे की आमची दिवाळी बी दुःखामध्ये जाते, आमचा शिमगा देखील दुःखामध्ये जातोय। तर आम्ही आमच्यासाठी दिवाळी नाही आहे, आमच्यासाठी शिमगा नाही आहे, आमच्यासाठी कोणतेही सण त्योहार नाहीत आहे, कारण की आमचे सण त्योहार सगळे दुःखामध्ये जात आहेत। जोपर्यंत आमचे सरकार हे मागणी आमचे पूर्ण करणार नाही तोपर्यंत आम्ही लढा सोडणार नाही, कारण की काल पोलिसांची जे गुंडशाही सगळी आरेरावी कालपासून आमच्या अंगावर धावधाव येत होते आणि मला देखील काल माझा रुमाल धरून गळफास देण्याचा प्रयत्न देखील काल पी आय साहेबांनी केला। नमस्कार, मी संतोष साबळे, आपण पाहतात लेट्सअप। गेल्या अनेक दिवसापासून जालन्यातून ही विविध समाजाच्या आंदोलनाची धग पेटलेली आहे। आरक्षणाच्या मुद्द्यावरनं गेल्या काही दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आरक्षण मोर्चा काढला आणि हैदराबाद गॅजेट लागू केलं। त्याच पाठोपाठ बंजारा समाजाने लाखोचा मोर्चा काढला, त्याच्यानंतर धनगर समाजाने लाखोचा मोर्चा काढला आणि आमरण उपोषण केलं। तर ह्या तिन्ही समाजाचे मोर्चे जे आहे तर ते जालन्यातून मोठ्या प्रमाणात निघालेले आहे आणि याच अनुषंगानं आज एक झाडावरती आगळं वेगळं उपोषण आपण पाहतोय की जे बंजारा समाजाचे नेते आहे त्यांनी आपल्या समाजाला एसटी प्रवर्गामधून आरक्षण भेटावं या मागणीसाठी आज ते झाडावर बसून आंदोलन करत आहे। दादा, काय सांगाल, एकंदरीत काय मागणी आहे तुमच्या? आमची मागणी मागच्या 45 वर्षापासून एकच आहे की आम्हाला आदिवासीची सवलती मिळायला पाहिजे, कारण की आम्ही ऑलरेडी आदिवासी आहोत, पण जाणून बुजून आम्हाला ह्या सवलतीपासून कोसदूर ठेवल्या गेलं। म्हणून मागच्या 1 महिन्यापासून आम्ही जालन्यामध्ये पहिल्यांदा 15 तारखेला असा भव्य मोर्चा, लाखोच्या संख्येने मोर्चा काढला। त्यांच्यानंतर महाराष्ट्रामध्ये जवळपास आतापर्यंत 55 मोर्चे झाले, 18 ते 20 आमरण उपोषण झाले। त्यांच्यानंतर 4 बंधूंनी आमचं देखील आत्मदहन देखील गळफास घेऊन आरक्षणासाठी आत्मदहन केलं, तरी या सरकारने आमचं कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही। म्हणून आम्ही आमरण उपोषणासाठी कालपासून जालना या ठिकाणी बसलेलो आहोत। मला एकंदरीत एक सांगा की आता मागं काही तुम्ही बंजारा समाजाचा लाखोचा मोर्चा काढला होता, एवढा मोर्चा निघून सरकारनं कोणतीच तुमची दखल घेतली नाही? इथलचं सरकार हे जातीवादी सरकार आहे, कारण की आमचे मागण्या मागच्या 45 वर्षापासून आहेत आणि सगळे पुरावे आम्ही सरकारपर्यंत दिल्या गेलेले आहेत, तरी देखील आम्हाला जाणून बुजून हे जातीवादी सरकार टाळण्याचा प्रयत्न करत आहे। म्हणून कालपासून आमरण उपोषणासाठी बसलोय आणि उद्याची जी दिवाळी आहे, आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही उद्याची दिवाळी आम्ही इथंच आमचा बंजारा समाज सर्व महाराष्ट्रातून जालना जिल्ह्याच्या वतीने आमच्या ज्या समाजामध्ये संस्कृती आहे, दिवाळीच्या टायमाला जे आम्ही आमच्या संस्कृतीनुसार जे कार्यक्रम ठेवतो, तर ह्याच ठिकाणी उद्या दिवाळीच्या रात्री आमचे सगळे कार्यक्रम, आमचे जे अवैध मुली आहेत सगळे इथंच येणार आहेत आणि दिवाळी इथंच साजरी करणार आहोत। आम्हाला जोपर्यंत आदिवासीच्या सवलती लागू होणार नाहीत तोपर्यंत आमचा लढा चालू राहणार आहे। मला एक सांगा, आता सणासुदीचे दिवस आहे, दिवाळी आहे, दिवाळी आता उद्यापासून सुरू झाली, आज धनत्रयोदशी आहे आणि तुम्ही आज आता हे आमरण उपोषण सुरू केलं, इथं समाजही मोठ्या प्रमाणात जमा होतोय का? दिवाळी हा ह्याच जालन्याच्या अंबड चौफुलीच्या ह्या मैदानावर होईल, इथं साजरी करण्याचा तुमचा मानस आहे? पहिली गोष्ट तर अशी आहे, आमच्या बंजारा समाजाची दिवाळी ही उसामध्येच जाते, शिमगा देखील उसामध्ये जातोय, कारण की आमचा समाज खूप मागासलेला खूप गरीब समाज आहे। आज मी तुम्ही तांड्यामध्ये जाऊन गेलात, आता माझा मंठ्यामध्ये पांगरी खुर्द तांडा आहे, तुम्ही तिथं जाऊन बघितलात तर आज 50% लोक आमचे उसाला गेलेत आणि उद्या दिवाळी झाली तर 50% लोक आमचे अजून ऊस तोडणीसाठी जाणार। पण दिवाळीच्या टायमाला जे आमचे काही अवैध मुली छोटी छोटी राहतील तर उद्या दिवाळीची सण साजरा आम्ही ह्याच ठिकाणी करणार आहोत, कारण की आमची दिवाळी बी दुःखामध्ये जाते, आमचा शिमगा देखील दुःखामध्ये जातोय। तर आम्ही आमच्यासाठी दिवाळी नाही आहे, आमच्यासाठी शिमगा नाही आहे, आमच्यासाठी कोणतेही सण त्योहार नाहीत आहे, कारण की आमचे सण त्योहार सगळे दुःखामध्ये जात आहेत। जोपर्यंत आमचे सरकार हे मागणी आमचे पूर्ण करणार नाही तोपर्यंत आम्ही लढा सोडणार नाही। म्हणून कालपासून आम्ही झाडावर बसण्याचा निश्चय केला की आमरण उपोषण कालपासून आम्ही चालू केलेले। मला एक सांगा, हे झाडावर तुम्ही इथं बसलेले, इथं झाडाला बाज बांधून इथं आमरण उपोषण करताय, नेमकं झाडावर बसण्याचं काय प्रयोजन आहे आणि हे झाडावर बसण्याचा मागचा हेतू काय? कालपासून आमरण उपोषण बसण्यासाठी त्याच्या अगोदर आम्ही कलेक्टर आणि SP साहेबांना निवेदन दिलेले आहेत, पण आम्हाला हे जे पोलीस प्रशासन आहे हे सरकारच्या म्हणजे माध्यमातूनच चालतं, यांच्या मनाने हे काही करू शकत नाही। सरकार जे यांना सुचवते तशाच प्रकारे पोलीस प्रशासन हे आम जनतेला वागणूक देत आहे, म्हणून काल आम्हाला परवानगी दिली नाही। जर 78 वर्षामध्ये जर आम्हाला जमिनीवर बसण्याचा जर अधिकार नसेल तर आम्ही झाडावर बसू शकतो, कारण की आमचा समाज जंगलामध्ये राहणारच आहे, म्हणून आम्ही झाडावर चढून
आमरण उपोषण करत आहोत. आणि हे जे आमरण उपोषण 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस, 1 महिना, 2 महिना जे बी चालेल, आम्ही झाडावर बसूनच आमचं आमरण उपोषण हे चालूच ठेवणार आहे. कारण की काल पोलिसांची जे गुंडशाही सगळी आरेरावी कालपासून आमच्या अंगावर धावधाव येत होते. आणि मला देखील काल माझा रुमाल धरून गळफास देण्याचा प्रयत्न देखील काल PI साहेबांनी केला. त्याचा आम्ही जाहीर निषेध बंजारा समाजाच्या वतीने करतोय. आम्हाला एकच सांगायचं आहे की या देशातील लोकशाही संपलेली आहे. आता गोरगरीब जनतेने काय करावा हे सगळे जनतेनेच आता ठरवतील. निश्चितच आपण पाहिलं की कालपासून जालना येथील बंजारा समाजाच्या वतीनं आमरण उपोषण सुरू आहे. आणि ते आमरण उपोषण असं वेगळे झाडावरती लटकलेले, झाडावर बाज लटकून चालू आहे. लेट्सअप मराठीसाठी संतोष साबळे, जालना.